शारदाजींची सून पूजा सकाळी लवकर नाश्ता करून स्वयंपाकघरात परत जात असताना दाराची बेल वाजली. तिने जाऊन दार उघडले तेव्हा तिच्या शेजारच्या विमलाजी तिच्या समोर उभ्या होत्या. तिला सकाळी सकाळी 2-3 घरात डोकावले तरच शांती मिळायची, कारण ही तिची सवय होती. शारदाजींना नाश्ता करताना पाहून ती हसून म्हणाली, "वा शारदाताई, काय नशीब आहे तुझे. तुझा मुलगा आणि सून दोघेही तुझी किती काळजी घेतात. मला तर हे आठवत सुद्धा नाही की माझ्या सुनेने मला कधी नाश्त्यासाठी विचारले आहे." हे ऐकून शारदाजींच्या चेहऱ्यावर अभिमान दिसला. तिने तिच्या सुनेकडे पाहिले आणि म्हणाली, "माझी सून खरोखर खूप हुशार आणि संस्कारी आहे. ती आम्हा सर्वांची काळजी घेते." तिच्या सासूकडून हे ऐकून पूजेच्या ओठांवर हलकेसे हास्य आले. ती मान खाली घालून काहीही न बोलता स्वयंपाकघरात परत गेली. संपूर्ण दिवस गेल्यानंतर संध्याकाळी शारदाजी त्यांच्या खोलीत बसून त्यांची डायरी लिहित होत्या. त्याचवेळी त्यांच्या खोलीचा दरवाजा थोडा उघडा आहे असे दिसताच त्यांचा मुलगा नीरज हसत आत आला आणि म्हणाला, "आई, तू पण ना? माहीत नाही काय लिहित असते." "अरे, कधी थोडा आराम तर करावा." हे ऐकून शारदाजी ती डायरी बंद करत म्हणाली, "बाळा, ही लिहिणे माझा एकमेव आराम आहे." मग नीरज आई शेजारी येऊन बसला आणि प्रेमाने म्हणाला, "आई, तू या डायरीत काय लिहितेस?" शारदाजी हसल्या आणि म्हणाल्या, "बाळा, माझ्या मनातील काही गोष्टी यात लिहिल्यानंतर मला शांती मिळते. हे सर्वांना सांगण्यासाठी नाही, पण हो, जेव्हा मी इथे नसेन तेव्हा ही डायरी माझी सर्वात मोठी आठवण बनेल." हे ऐकून नीरज थोडा भावनिक झाला आणि म्हणाला, "आई, तू असे बोलू नकोस ना. मला वाटते की तू नेहमीच माझ्यासोबत असशील." मग शारदाजींनी तिच्या मुलाचा हात धरला आणि म्हणाल्या, "अरे वेड्या, आई आणि मुलाचे नाते श्वासांच्या पलीकडचे असते आणि तुम्ही कुठेही असाल तिथे मला तुमच्या सोबत पाहाल." नीरजने डोके खाली केले आणि नंतर हळुवारपणे म्हणाला, "आई, मी आयुष्यात जे काही आहे ते तुझ्यामुळे आहे. तूच माझी सर्वात मोठी ताकद आहे." आता ते दोघेही बोलत होतेच तेवढ्यात पूजा खोलीत आली आणि नीरजकडे रागाने पाहत म्हणाली, "जर बोलणं झालं असेल तर चला, चहा आणि भजी तयार आहेत." नीरजने तिच्याकडे पाहिलं आणि कपाळावर हात मारून म्हणाला, "अरे यार, मला माफ कर. मी आईला चहा आणि भजीबद्दल सांगायचेच विसरलो. तू जा, आम्ही लवकरच येतोय." सून निघून जाताच शारदा हसत हसत आपल्या मुलाला म्हणाल्या, "बाळा, तू पण अद्भुत आहेस. तू इतका वेळ इथे बसला पण मला सांगितले नाहीस. आता लवकर चल, नाहीतर तुझी बायको रागावेल." नीरजने किंचित मान हलवली आणि आई आणि मुलगा दोघेही हसत अंगणात आले. मग पूजा त्यांच्यासाठी चहा आणि भजी घेऊन आली. शारदाजी चहासोबत गरमागरम भजी खाल्ल्यानंतर म्हणाल्या, "सुनबाई, भजी खरोखर खूप छान झाली आहेत. माझे मन आनंदी झाले." नीरजही हसला आणि त्याच्या आईकडे पाहून म्हणाला, "हो आई, खरंच आजची भजी खूप छान झाली आहेत." मग पूजा हलकेच हसली आणि म्हणाली, "बस, आता माझी जास्त प्रशंसा करू नका." असं म्हणत ती स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात मग्न झाली. रात्री जेवण झाल्यावर शारदाजी टीव्हीवर बातम्या पाहत होत्या. तेव्हा नीरज तिच्याजवळ आला आणि सोफ्यावर बसला आणि थोडासा रागाने म्हणाला, "आई, तू दरवेळी या बातम्या का पाहत राहतेस? इतक्या चांगल्या मालिका आहेत, त्या का पाहत नाहीस?" मग शारदाजी हलकेसे हसत म्हणाल्या, "मला जास्त आवडत नाही बाळा. तसेही मालिकेत काय आहे? फक्त भांडणे आणि दिखावा जास्त असतो. म्हणूनच मला जागतिक बातम्या पाहणे जास्त आवडते. तसेही कोणत्याही महिलेने बाहेरच्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ राहू नये." मग पूजाही तिथे येऊन बसली आणि म्हणाली, "आई, तुमच्यासारखी समजूतदार आई सर्वांना मिळत नाही. तुम्ही फक्त या घरालाच नाही तर आम्हालाही सांभाळले आहे, आमची काळजी घेतली आहे." शारदाजींचे डोळे चमकले. तिच्या सुनेच्या हातावर हात ठेवून ती म्हणाली, "मुली, तुझ्यासारखी सुसंस्कृत सून असणे हे माझे सर्वात मोठे भाग्य आहे." मग नीरजने
आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हटले, आई, तू आयुष्यभर आमच्यासाठी खूप काही केले आहे. आता तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची आमची वेळ आहे. शारदाजी किंचित हसल्या. त्यांच्या मनात हा विचार घुमत होता की माझा मुलगा आणि सून माझ्यावर किती प्रेम करतात. पण शारदाजींना अजून सत्य ओळखता आले नव्हते. काही वेळ बोलल्यानंतर शारदाजी उठल्या आणि झोपण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्या. आणि इकडे नीरज आणि पूजा तेही त्यांच्या खोलीत झोपायला गेले. खोलीत प्रवेश करताच पूजा हळू आवाजात म्हणाली, नीरज, तुला वाटत नाही का की आत्ता वेळ आली आहे? हे ऐकून नीरजने मोबाईल खाली ठेवला. त्याच्या डोळ्यात संकोच आणि प्रश्न दोन्ही होते. मग तो म्हणाला, पूजा, तू नेहमीच इतकी घाई का करत असतेस? ते आईबद्दल आहे, ते इतके सोपे नाही. मग पूजा काहीशा कटुतेने म्हणाली, काहीही कधीच सोपे नसते. पण जर आपण आत्ता त्याबद्दल विचार केला नाही तर आपल्याला वेळीच पश्चाताप करावा लागेल. आपल्या भविष्याचे, आपल्या आयुष्याचे काय होईल याचा थोडा विचार कर. नीरजने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचा चेहरा गोंधळून गेला होता. मग तो म्हणाला, हे बघ पूजा, मला आईला दुखवायचे नाहीये. मला फक्त सगळं योग्य पद्धतीने करायचं आहे. हे बघ नीरज, कधी कधी सत्यावर आपल्याला भावनांचा पडदा टाकावा लागतो. जर आपण फक्त आईच्या विश्वासाने आणि प्रेमाने बांधले गेलो तर आपलं भविष्य कसे हाताळेल? नीरज शांत झाला. त्याच्या डोळ्यात संघर्ष स्पष्ट दिसत होता. एका बाजूला त्याच्या आईचा अढळ विश्वास होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या पत्नीच्या शब्दांचा दबाव. त्याच क्षणी अचानक बाहेरून काही आवाज आला. दोघेही आश्चर्यचकित झाले आणि गप्प बसले. पूजाचा चेहरा फिक्का पडला. आईने ते ऐकले असेल का? नीरज पटकन उठला आणि दार उघडलं आणि पाहिलं की खिडकीवर ठेवलेली प्लेट वाऱ्यामुळे पडली होती. हे पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि पुन्हा दार बंद केलं. तिथे काहीच नव्हतं. चला झोपायला असं म्हणत नीरज येऊन बेडवर झोपला आणि दोघेही झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजले होते तेव्हा अचानक दारावरची बेल वाजली. शारदाजींना जाग आली. त्यांना आश्चर्य वाटले की इतक्या सकाळी कोण आले असेल. खोलीतून बाहेर पडून तिने तिचा मुलगा नीरजला हाक मारली. नीरज, दारावरची बेल वाजत आहे. आईचा आवाज ऐकून नीरज उठला आणि म्हणाला, हो आई, मी तपासतो. असे म्हणत तो दाराजवळ पोहोचला आणि त्याने दार उघडताच त्याच्यासमोर शेजारची शांती काकी उभी होती. तिचे केस विस्कटलेले होते. तिचा चेहरा अश्रूंनी भरलेला होता. तिचे हात थरथरत होते. नीरजला तिला पाहून घाबरला आणि म्हणाला, काकी, इतक्या सकाळी काय झाले? मग शांतीची जोर जोरात रडू लागली आणि म्हणाली, माझ्या मुलाने आणि सुनेने मला घराबाहेर काढले. आता मी कुठे जाऊ? हे ऐकून शारदाजी दाराशी आल्या. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना होत्या. अरे देवा, शांतीताई, तू हे काय म्हणतेस? तुझ्या स्वतःच्या मुलाने त्याच्या आईला घराबाहेर काढले? शांतीजी त्याच दारात बसल्या होत्या. हो दीदी, मी ज्या मुलाला वाढवलं, ज्या सुनेला मी माझी मुलगी मानत होते, ती आज म्हणत आहे की हे घर आता फक्त तिचं आहे. माझ्यासाठी तिथे कसलीही जागा नाही. हे ऐकून घरात शांतता पसरली. नीरजने लगेच तिला आधार दिला आणि आत बसवले. शारदाजींचे हृदय थरथरले. तिच्या डोळ्यात काळजी आणि आश्चर्य दोन्ही दिसत होते. ती हळूहळू तिच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली, शांतीताई, तुमचा मुलगा आणि सून तर खूप चांगले होते. ते तुझी खूप काळजी घेत होते. मग अचानक काय झाले? तिचे बोलणे ऐकून शांतीजी रडत म्हणाली, शारदा दीदी, जोपर्यंत त्याचे वडील होते तोपर्यंत सर्व काही ठीक होते. मुलगा नेहमी म्हणायचा, आई, तू आमच्यासाठी घरची लक्ष्मी आहेस. तुझ्याशिवाय हे घर पूर्ण खाली वाटते. सुनबाई सुद्धा पायाला तेल लावत होती आणि वेळेवर जेवण सुद्धा देत होती. म्हणून मला वाटायचं की ती माझी सून नाही तर माझी मुलगी आहे. पण जसे माझ्या नवऱ्याने मला एकटे सोडले तसा मुलगा आणि सून दोघेही बदलले.
सुनबाई म्हणू लागली की आता हे घर माझं आहे, मला माझ्या मनाप्रमाणे राहायचं आहे. आणि माझा मुलगा गप्प राहून सुनेचे ऐकत राहिला आणि तिच्याशी सहमत होऊ लागला. काल रात्री दोघांनीही स्पष्टपणे सांगितले की आता तो दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहा. आम्हाला आमचे आयुष्य आमच्या पद्धतीने जगायचे आहे. हे ऐकून शारदाजींचे हृदय थरथरले आणि त्यांचा घसा खवळला. देवा, मुले इतकी क्रूर कशी असू शकतात? मग नीरज पुढे आला आणि शांतीजींचा हात धरला आणि म्हणाला, काकू, तू एकटी नाहीस. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही तुला काहीही कमी पडू देणार नाही. नीरजने हे बोलताच पूजा शांतपणे त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात एक अव्यक्त प्रश्न होता. तू खरोखर त्यांना आपल्या घरी ठेवायचा विचार करत आहेस का? तिची शांतता पाहून नीरजला तिच्यात लपलेली भावना जाणवली, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने काकीला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाला, काकी, सगळं काही ठीक होईल. मग शारदाजींनी तिच्या मुलाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी शांती दिसली. मग शांतीजींचा हात धरून ती म्हणाली, शांतीताई, तू इथे माझ्यासोबत वाटेल तितका काळ राहू शकतेस. मग शांतीजींनी मान हलवली आणि म्हणाली, नाही शारदा, मला इथे तुझ्यावर ओझे व्हायचे नाही. आता मी कुठल्या तरी वृद्धाश्रमात जाईन आणि माझे उर्वरित दिवस तिथेच घालवीन. हे बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळाने स्वतःला सावरत शांताजी म्हणाल्या, शारदा, आज तुलाही माझे दुःख पाहून रडू येत आहे. पण हे लक्षात ठेव, मुलगा कितीही प्रेमळ असला तरी त्याच्यावर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस. कारण वेळ आल्यावर मुलगाही बदलू शकतो. हे शब्द ऐकून शारदाजी गोठल्या आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. पण नंतर ओठांवर मंद हास्य घेऊन त्या म्हणाल्या, शांताताई, माझा नीरज तसा नाहीये. तो माझ्या श्वासासारखा आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो माझ्यासोबत राहील. हे ऐकून शांतीजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शारदाजींकडे पाहिले. जणू काहीतरी बोलायचे आहे. तिला काहीतरी सांगायचे होते, पण ती सांगू शकली नाही. मग ती हळूहळू उठली आणि दाराकडे सरकली. शारदाजी तिला निरोप देण्यासाठी बाहेर गेल्या. ती गेल्यानंतर घरात शांतता पसरली होती. खिडकीजवळ बसलेल्या शारदाजी पुन्हा पुन्हा तेच शब्द आठवत होत्या की मुलांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नको. वेळ बदलायला वेळ लागत नाही. ही वाक्ये तिच्या हृदयाला बाणासारखी टोचत राहिली. तिच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली की जर माझ्यासोबतही असे घडले तर. हे विचार करून तिचे डोळे ओले झाले. पण पुढच्या क्षणी तिने डोके हलवले आणि स्वतःशीच म्हणाली, नाही नाही, मी काही मूर्ख गोष्टीचा विचार करत आहे. माझा नीरज नेहमी माझ्या मांडीवर डोके ठेवून लहान मुलासारखा बोलतो. आणि पूजा, ती तर मला आई म्हणत मिठी मारते. माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची काळजी घेते. नाही नाही, माझा मुलगा आणि सून हे कधीच करू शकत नाहीत. तिने एक दीर्घ श्वास घेतला, पण ओठांवर एक हलकेसे स्मित होते. जणू ती स्वतःला समजावून सांगत होती. रात्र झाली तेव्हा पूजा पुन्हा म्हणाली, नीरज, मग काय विचार केलास तू? नीरज काही वेळ गप्प राहिला. त्याच्या मनात त्याच्या आईचा चेहरा उमटला. ज्या आईने त्याला वाढवले तिने स्वतःच्या सुख दुःखांपेक्षा त्याची जास्त काळजी घेतली. तेवढ्यात पूजाचे शब्द ऐकू आले. ती म्हणाली, मला माहीत आहे नीरज, तुझी आई तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे आणि ती माझ्यासाठी आदरणीय आहे. पण नीरज, जर आपण नेहमीच या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलो तर आपण आपली स्वप्ने कधी पूर्ण करणार? खोलीत शांतता पसरली. नीरजने डोळे मिटले. त्याचा श्वास जड झाला. आईच्या अढळ प्रेमात आणि पत्नीच्या वाढत्या आग्रहात त्याचे मन डळमळीत होऊ लागले. मग पूजाने त्याचा हात धरला आणि म्हणाली, नीरज, तू फक्त मला साथ दे, बाकीचे मी सांभाळीन. नीरजने तिच्याकडे पाहिले, पण उत्तर दिले नाही.
फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि उशीवर डोके ठेवून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाजी नेहमीप्रमाणे झाडांना पाणी घालत होत्या. तेवढ्यात नीरज मागून आला आणि तिच्या जवळ उभा राहिला आणि हळूच म्हणाला, आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हो बाळा, बोल. काय झालं? शारदाजी हसत म्हणाल्या. नीरज क्षणभर गप्प राहिला, जणू काही शब्द शोधत आहे. मग एक मंद आवाजात म्हणाला, आई, माझा मित्र मनोज, त्याची बायको गरोदर आहे. तिला कधीही बाळ होऊ शकते. त्याची आईही नाही. त्यामुळे त्याला खूप अडचणी येत आहेत. मी विचार करत होतो की तू तिथे काही दिवस राहून त्यांचा आधार बनून शकशील का? हे ऐकून शारदाजी थांबल्या आणि आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहत म्हणाल्या, पण नीरज, मी? ती अजून काही बोलण्यापूर्वीच त्यांची सून पूजा मागून आली आणि हसत म्हणाली, आई, जर तुम्ही तिथे गेलात तर त्याला खूप आधार मिळेल आणि इतरांना मदत करणं हा तुमचा नेहमीचा स्वभाव राहिला आहे. शारदाजींनी तिच्याकडे पाहिले आणि हलकेसे स्मित हास्य करत म्हणाल्या, हो सुनबाई, मलाही तसेच वाटते. जर माझ्या जाण्याने कोणाला फायदा होणार असेल तर का नाही? मग ठीक आहे आई, मी तुमच्यासाठी आवश्यक वस्तू पॅक करते. आणि हो, तुम्ही इथली बिलकुल काळजी करू नका. हे ऐकून नीरजने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या आईला राजी करणे त्याच्यासाठी सोपे नव्हते, पण पूजेच्या बोलण्याने सर्व काही ठीक झाले असे वाटले. मग शारदाजींनी तिच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले. तिच्या डोळ्यात जवळीक आणि विश्वास स्पष्ट दिसत होता. काही वेळाने शारदाजीने कपाट उघडले आणि तिचे कपडे काढायला सुरुवात केली. तेव्हा जवळच उभी असलेली पूजा मदत करण्याचे नाटक करत म्हणाली, आई, जास्त सामान घेऊ नका. फक्त आवश्यक वस्तू घ्या. मनोज भैयाच्या घरी तुला काहीही कमी पडणार नाही. शारदाजी हसली, हो सुनबाई, मी फक्त 2-3 साड्या आणि आवश्यक औषधे घेण्याचा विचार करत आहे. बाकी सर्व काही तिथे मिळेल. मग नीरज खोलीत आला आणि म्हणाला, आई, मी मनोजशी बोललो आहे. तू तिथे येत आहे याचा त्याला खूप आनंद झाला आहे. तो म्हणत होता की तुझ्या उपस्थितीमुळे त्याच्या पत्नीला खूप बळ मिळेल. मग शारदाजींनी तिच्या मुलाला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, देव तुला नेहमी आनंदी ठेवो बाळा. तू कोणाला तरी मदत करण्याचा विचार केलास, हे खूप चांगले झाले बाळा. मग दुपार होता होता शेजाऱ्यांनी येऊन विचारले, अरे शारदाबाई, आज सकाळपासून तू दिसली नाहीस. कुठे जायची तयारी करत आहेस का? मग शारदा जी काही बोलण्यापूर्वीच पूजा म्हणाली, अरे काही खास नाही. नीरजच्या मित्राच्या बायकोला बाळ होणार आहे. त्यांना स्वतःचे कोणीच नाही, म्हणून आई काही दिवस त्यांना मदत करायला जात आहेत. आज रात्री ट्रेन आहे आणि उद्या सकाळी त्या मुंबईला पोहोचतील. हे ऐकून शेजारी विमलाजींनी उत्सुकतेने विचारले, मग परत कधी नाही येणार आहे शारदा? मग पूजा पुन्हा पटकन म्हणाली, अरे जास्तीत जास्त 1 महिना लागेल. बाळाचा जन्म होईपर्यंत आई तिथेच राहील आणि बाळ झाले की आरामात परत येईल. मग शारदाजींनी शांतपणे मान हलवली, पण तिच्या मनात एक छोटीशी शंका निर्माण झाली. पूर्ण महिनाभर? मला तर वाटले की हे फक्त काही दिवसांचा प्रश्न असेल. पण नंतर तिने मनाला पटवून दिले. पण तिला कल्पना नव्हती की तिच्या घरापासून मुंबईपर्यंतचा हा प्रवास तिच्या आयुष्याची दिशा बदलेल. रात्री 10 वाजले. नीरजने प्रेमाने शारदाजींना ट्रेनमध्ये बसवले. शारदाजीला ट्रेनमध्ये बसवल्यानंतर नीरज प्रेमाने म्हणाला, आई, कृपया आराम कर. मुंबई पोचताच मनोज तुमचे स्वागत करेल. तुम्हाला तिथे कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. मग पूजाही हसली आणि म्हणाली, हो आई, आणि आपण रोज फोनवर बोलत राहू. शारदाजींचे डोळे पाणावले. तिने तिच्या मुलाचा हात घट्ट धरला आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, मला तुम्हा दोघांची खूप आठवण येईल. मी तुमच्या दोघांशिवाय कशी जगू? हे बोलून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग नीरजने लगेच आईचा हात धरला
आणि लहान मुलासारखे समजावून सांगितले, आई, हे फक्त काही दिवसांसाठी आहे. तिथे खरंच एखाद्या जवळच्या व्यक्तीची गरज आहे. जर असं नसतं तर मी तुला कधीच पाठवलं नसतं. तुला माहिती आहे, मी तुझ्यापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही. शारदाजींनी अश्रू पुसत एक दीर्घ श्वास घेतला आणि हलकेसे स्मितहास्य करत म्हणाल्या, ठीक आहे बाळा, आणि ऐक, आता जेव्हा मी घरी नसेल तेव्हा तू तुझी आणि सुनेची चांगली काळजी घे आणि बाहेरून काहीही खाऊ नकोस. तुला समजलं का? नीरज हसला आणि म्हणाला, हो आई, तू खात्री बाळगू शकतेस की तुझी सून माझी चांगली काळजी घेईल. पूजा खाली वाकली आणि तिच्या आईच्या पायांना स्पर्श करत हळुवारपणे म्हणाली, आई, आता तुम्ही इथली चिंता सोडून द्या आणि शांतपणे तिथे राहा. मग ट्रेनने एक लांब शिट्टी वाजवली आणि शारदाजींनी खिडकीतून बाहेर पाहून तिच्या मुलाला आणि सुनेला पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि प्रेमाच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. हळूहळू ट्रेन पुढे जाऊ लागली. मग शारदाजींचे डोळे खिडकीतून हात हलवत पुन्हा भरून आले. तिला कल्पनाही नव्हती की हा प्रवास तिच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलून टाकेल. सकाळच्या थंड वाऱ्याने आणि गाड्यांच्या आवाजाने तिला जाग आली. घोषणा होताच शारदाजींनी तिच्या साडीचा पदर समायोजित केला, तिची बॅग धरली आणि खिडकीतून प्लॅटफॉर्मवर पाहिले. लोकांची गर्दी, चहा विक्रेत्यांचे आवाज आणि धावणारे प्रवासी, सगळं तिला पूर्णपणे नवीन नवीन वाटत होतं. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबताच शारदाजी हळूहळू खाली उतरू लागल्या. तेव्हा समोरून सुमारे 35 वर्षाचा एक माणूस आला आणि हात जोडून म्हणाला, नमस्ते आईजी, तुम्ही शारदाजी आहात ना? मी मनोज आहे, नीरजचा मित्र. हे ऐकून शारदाजींच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव उमटले. तिने लगेच मान हलवली आणि म्हणाली, हो बाळा, मीच आहे. बरं झालं तू भेटलास, नाहीतर मी या मोठ्या शहरात खूप घाबरले असते. मनोजने लगेच तिची बॅग धरली आणि आदराने म्हणाला, आई, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्या आईसारखे इथे राहाल. चला, गाडी बाहेर उभी आहे. गाडीत बसताच शारदाजींना एक दिलासा वाटला. तो किती सुसंस्कृत मुलगा आहे, तो मला आई म्हणत आहे. पण तिला कल्पना नव्हती की हा हसरा चेहरा तिच्या आयुष्यातील सर्वात कटू सत्याचा भाग बनणार आहे. सुमारे अर्ध्या तासानंतर शारदाजी मनोजच्या घरी पोहोचली. बाहेर कुंड्यांमध्ये फुले आणि तुळशीचे रोप पाहून शारदाजी खूप आनंदी झाल्या. आतून एक महिला बाहेर आली. मनोजने तिची ओळख करून दिली. आई, ही माझी पत्नी निशा आहे. निशाने तिच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाले, नमस्ते आई, तुम्ही आलात हे चांगले झाले. आता मला थोडा आराम मिळेल. या अवस्थेत सर्व काही हाताळणे मला कठीण होत चालले होते. मग शारदाची भावूक झाल्या आणि तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाल्या, आता तुला काळजी करण्याची काही गरज नाही बाळा, मी आले आहे. मग मनोजने एका खोलीकडे बोट दाखवले आणि म्हणाला, आई, ही तुझी खोली आहे. वरचा भाग भाड्याने दिला आहे, म्हणून मी तुझ्यासाठी खालची खोली रिकामी केली आहे आणि तसेही तुमच्यासाठी ते सोयीचे राहील. शारदाजींनी होकारार्थी मान हलवली. खोलीत एक जुना पलंग आणि एक कपाट होते. शारदाजींना खोली पाहून थोडे विचित्र वाटले. मग त्यांनी विचार केला की मला तिथे कायमचे थोडीच राहायचे आहे. मग निशा खुर्चीकडे बोट दाखवत म्हणाली, आई, कृपया बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. थकलेल्या शारदाजी खुर्चीवर बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण त्यांना हे माहीत नव्हते की ही शांतता काही दिवसांची पाहुणी आहे. काही वेळाने निशाने चहा बनवून आणला आणि म्हणाली, आई, हा घ्या चहा आणि बिस्किटे. मनोज थोड्या वेळाने बाहेरून छोले भटुरे घेऊन येईल. तिने हे खूप प्रेमाने सांगितले. मग शारदाजी थोडे आश्चर्याने म्हणाले, अरे बाळा, छोले भटुरे मागवण्याची काय गरज आहे? घरात खूप काही आहे, आपण ते स्वतः बनवू. तिने हे बोलताच
मनोज मागून खोलीत आला आणि म्हणाला, नाही आई, खरं तर निशाची तब्येत बरी राहत नाही. तिचा 8वा महिना चालू आहे आणि डॉक्टरांनी सांगितले आहे की तिला अधिक विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणून आजकाल मी बाहेरूनच जेवण आणतो. हे ऐकून शारदाजींचे मन आनंदाने भरून आले आणि त्या म्हणाल्या, मनोज, तुला बाहेरून काही आणण्याची गरज नाही. मी आले आहे. आता मी स्वतः जेवण बनवेन. तू काळजी करणे थांबव. आणि निशा, तू जरा आराम कर. शारदाजींच्या शब्दात खरं प्रेम आणि जवळीक होती. मग मनोजने निशाकडे एक छोटीशी नजर टाकली आणि हसली. पण शारदाजींना त्या हास्यामागील अर्थ समजला नाही. दुसरीकडे पूजेच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. असे वाटत होते की ती डोळ्यात चमक आणत नीरजला हसत म्हणाली, नीरज, मला खरंच वाटलं नव्हतं की हे सगळं इतक्या सहजासहजी होईल. आता बघ, आपण जर आईची ती खोली भाड्याने दिली तर आपल्याला किती नफा होईल. जरा विचार कर की आपल्याला दरमहा किती चांगले भाडे मिळेल आणि आता आपल्याला कोणाच्याही हस्तक्षेपाचा सामनाही करावा लागणार नाही. तिचे बोलणे ऐकून नीरज खोल विचारात हरवून गेला. त्याच्या मनात एक आवाज आला, मी खरोखरच बरोबर केले का? त्याच्या चेहऱ्यावर येणारे प्रश्न पूजापासून लपून राहिले नाहीत. म्हणून ती म्हणाली, आता इतका विचार करू नकोस. हे बघ, आपल्यालाही आपले जीवन चांगले बनवायचे आहे आणि आपले स्वप्नेही पूर्ण करायचे आहेत. आणि तसेही आई तिथे आरामात आहेत. बायकोचे बोलणे ऐकून नीरजलाही तिच्या बोलण्याने खात्री पडली आणि तोही म्हणाला, तू एक काम कर, बँकेतून काही पैसे काढ. खूप दिवस झाले आपण मन मोकळेपणाने मज्जा केली नाही. असे म्हणत नीरज जोरात हसायला लागला. आता दोघेही आपापल्या आयुष्याचे मजे घेऊ लागले. आणि दुसरीकडे त्याची आई शारदाजी मनोजच्या घरी मोलकरीण म्हणून काम करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता शारदाजी गरम पराठे बनवत होती आणि निशा अजूनही बेडवर पडली होती. मनोज आत आला आणि हसत हसत निशाला म्हणाला, बघ, मी तुला सांगितले होते की जर ती आली तर तुला काहीही करण्याची गरज पडणार नाही. बघ, निशा वळली आणि हळू आवाजात म्हणाली, खरंच तू अगदी बरोबर बोलत होतास. आता असं वाटतंय की घराला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे. मग मनोज म्हणाला, चल निशा, नाश्ता करूया, मलाही निघायचंय. असं म्हणत दोघेही खाली आले. मग शारदाजींनी टेबलावर चहा आणि नाश्ता ठेवला आणि म्हणाल्या, या बाळांनो, गरमागरम खाऊन घ्या. मग पराठा तोंडात घेत निशा हसली आणि म्हणाली, आई, तू खूप छान काम केलंस. इतक्या दिवसांनी घराला खरी चव आली आहे. नाहीतर माझ्या तब्येतीमुळे मी स्वयंपाकघरात नीट जाऊही शकले नाही. मनोजनेही मान हलवली आणि म्हणाला, खरं सांगू आई, तू आलीस म्हणून आम्हाला जरा हायसे वाटले. आता असं वाटते की घरात आपलंच कोणीतरी आहे जो सगळं सांभाळेल. शारदाजींच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक होती. त्यांना वाटलं की ते दोघेही माझ्यावर किती प्रेम करतात, अगदी माझ्या मुला आणि सुनेप्रमाणेच. पण तिला अजूनही या सगळ्याची जाणीव नव्हती. काही दिवस असेच गेले. एके दिवशी दुपारी शारदाजी जेवण बनवत असताना मनोजचा फोन वाजला. तिने फोन उचलला तेव्हा दुसऱ्या बाजूला नीरज होता. हो नीरज, सगळं ठीक आहे. तुझी आई सध्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत आहे. जर तुला हवे असेल तर मी तुला तिच्याशी बोलायला देऊ शकतो. निशाने मनोजकडे असे पाहिले की जणू ती त्याला विचारत आहे की काय गरज आहे. मनोज नकार देणारच होता. तेवढ्यात शारदाजी स्वयंपाकघरातून धावत आल्या आणि तिचे पिठाने माखलेले हात पुसत तिने फोन हिसकावून घेतला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, नीरज बाळा, तू कसा आहेस आणि सुनबाई कशी आहे? आईचा आवाज ऐकून नीरजचे डोळे अश्रूंनी भरले.
मग तो हळूच म्हणाला, सगळं ठीक आहे आई, तू कशी आहेस? शारदाजींनी डोळ्यातील अश्रू रोखले आणि चेहऱ्यावर खोटे हास्य आणत म्हणाली, तुझी आई एकदम ठीक आहे बाळा. मी बटाट्याचे पराठे बनवत होते. शारदाजी काहीतरी वेगळं बोलू इच्छित होती, पण अचानक फोन डिस्कनेक्ट झाला. हॅलो हॅलो शारदाजी वारंवार फोन करत राहिली. मग मनोजने त्यांच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला, आई, फोन डिस्कनेक्ट झाला आहे आणि पुढच्या वेळी फोन हातात घेण्यापूर्वी हात धुवा. तुम्ही माझा संपूर्ण फोन घाण केला आहे. असं म्हणत तो खोलीतून बाहेर पडला. मग निशा संभाषण हाती घेत म्हणाली, आई, कृपया वाईट वाटून घेऊ नका. मनोज मलाही त्याचा फोनला हात लावू देत नाही. ती त्याची सवय आहे. मी त्याच्या वतीने तुमची माफी मागते. शारदाजी मंद हास्य करत म्हणाल्या, नाही बाळा, यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? मी समजू शकते, पण तिच्या मनात खोलवर काही अव्यक्त वेदना होत्या. तिच्या मुलाशी बोलू न शकल्याचे दुःख आणि इतक्या छोट्याशा गोष्टीवर मनोज चिडचिड करत असल्याने शारदाजींना आतून वाईट वाटत होते. परिस्थिती बिकट होत चालली होती. हळूहळू दिवस असेच जात होते आणि आता मनोज आणि निशा शारदाजींना मोलकरीण असल्यासारखे वागवू लागले. शारदाजींना अजिबात समजत नव्हते की तिच्याशी कोणी असे कसे वागू शकते. ती फक्त मदत करण्यासाठी आली होती. बरेच दिवस झाले होते आणि ती नीरजशीही बोलू शकली नव्हती. जेव्हा जेव्हा ती तिच्या मुलाशी आणि सुनेशी बोलायची इच्छा करायची, तेव्हा मनोज काहीतरी निमित्त करून विषय टाळायचा. तो तिला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. ते घर आता घर राहिले नसून शारदाजींसाठी एक पिंजरा बनले होते. दुसऱ्या दिवशी निशा सोफ्यावर आरामात बसून टीव्ही पाहत होती. तेवढ्यात शारदाजी आल्या आणि म्हणाल्या, निशा बाळा, मी सर्व काम पूर्ण केले आहे आणि जेवणही बनवले आहे. तुम्ही सर्वांनी कृपया जेवा. मी आज माझ्या घरी जाईन आणि उद्या लगेच परत येईन. हे ऐकून निशाला धक्का बसला. ती म्हणाली, का? घरी का जायचे आहे? मग शारदाजींनी हळू आणि शांत आवाजात उत्तर दिले की, तुला का जायचे आहे म्हणजे? याचा अर्थ काय आहे? अरे, बरेच दिवस झाले आहे मी घरी गेली नाही आणि मी कुठे बाहेरही जाऊ शकली नाही. माझ्या मुलाला भेटले तर मला थोडी शांती मिळेल. जेवणाची काळजी करू नकोस, मी सर्व काही केले आहे. हे ऐकून निशा अचानक घाबरली आणि मोठ्या आवाजात मनोजला हाक मारू लागली. निशाचा आवाज ऐकून मनोज बाहेर आला आणि म्हणाला, अरे निशा, काय झाले? असं काय झालं की तू एवढं ओरडत आहेस? मनोज, आई घरी जायचं म्हणत आहे. मग मनोजही शारदाजींकडे पाहत म्हणाला, आई, तू मग घरी जाऊ शकत नाही? हे ऐकून शारदाजी गोठल्या. तुला काय म्हणायचे आहे? मी माझ्या घरी का जाऊ शकत नाही? मग मनोजने लगेच हसून प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. अरे आई, म्हणजे निशेची डिलिव्हरीची तारीख आता खूप जवळ आली आहे. आपल्याला तिला कधीही हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागू शकते. म्हणून जर तू गेलीस तर आम्ही कसे मॅनेज करू शकेन? शारदाजींनी लगेच उत्तर दिले, अरे बाळा, जर मी आता गेली तर उद्या परत येईन. फक्त एका दिवसाची तर गोष्ट आहे. हो, पण आई, जर निशाला आजच रात्रीच हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले तर मी एकटा कसे काय सांभाळणार? तुमची उपस्थिती खूप महत्वाची आहे. कृपया थांबा ना. शारदाजी पुढे काही बोलू शकली नाही. ती निराशेने शांतपणे तिच्या खोलीकडे गेली. ती निघून जाताच मनोज आणि निशाने सुटकेचा निश्वास सोडला आणि म्हणाले, आज आपण वाचलो, नाहीतर खूप नुकसान झाले असते. त्या दिवशी शारदाजींनी दिवसभर उदास चेहऱ्याने काम केले, पण आता तिथे त्यांचे मन अजिबात लागत नव्हते. ती तिच्या मुलाला आणि सुनेला भेटण्यासाठी आतुर होती. रात्री 10 वाजता शारदाजी बेडवरून उठली आणि मनोज आणि निशेच्या खोलीकडे जाऊ लागली. आता तिने ठरवले होते की यावेळी ती स्पष्टपणे सांगेल की ती उद्या घरी जात आहे.
ती हलक्या पावलांनी त्यांच्या खोलीकडे जात होती. अचानक तिला काही आवाज ऐकू आले. मनोज आणि निशा दोघेही कोणत्या तरी गोष्टीवरून जोरजोरात वाद घालत होते. शारदाजी तिथेच थांबल्या आणि त्यांना स्पष्टपणे ऐकू येत होते की दोघेही तिच्याबद्दल बोलत आहेत. मग शारदाजींना असे काहीतरी ऐकू आले की तिच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तिचे हृदय थरथर कापू लागले. ती थरथरत्या पावलांनी मागे वळली आणि पटकन तिच्या खोलीकडे निघाली. निशाने काही काळापूर्वी जे शब्द बोलली होती तेच तिच्या कानात वारंवार घुमत होते. ती म्हणाली होती की नीरज अजून जास्त पैसे का मागत आहे. त्याला 1,00,000 रुपये दिले तर आहेत त्याच्या आईसाठी, पूर्ण 1,00,000 रुपये. मग मनोजही रागाने म्हणाला, माहीत नाही का, पण आता आपण काही करू शकत नाही. आपण पोलिसांकडेही जाऊ शकत नाही, कारण आपण स्वतः शारदाजींना बेकायदेशीरपणे विकत घेतले आहे. माहीत नाही माझी बुद्धी का चालली नाही. मी अशा व्यक्तीच्या बोलण्यात आलो की जो स्वतःची आई देखील विकू शकतो, जो आईची किंमत लावू शकतो, तो माणूस कितपत योग्य असेल. हे शब्द शारदाजींच्या कानात घुमत राहिले. आता तिला सगळं समजलं. ज्या मुलाला भेटण्यासाठी ती इतकी आतुर होती त्याच मुलाने तिला खूप आधी विकलं होतं. तिच्या मनात वादळ उठले होतं. शेवटी माझ्या संगोपनात काय कमी राहिले होतं जो नीरज असा निघाला. मी अशी कोणती चूक केली की मला ही शिक्षा मिळत आहे. आता मी कधीच माझ्या घरी जाऊ शकणार नाही का. तिचे प्रश्न तिला आतून तोडत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ते उशीत विरघळत होते. याचा विचार करत शारदाजींना स्वतःलाही कळले नाही की त्या कधी झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता शारदाजींच्या दारावर जोरात टकटक झाली. मनोज ओरडत होता, आई कृपया उठा. शारदाजींनी पटकन उठून दार उघडले तर समोर निशा वेदनेने ओरडत होती. तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. मग शारदाजी म्हणाल्या, काळजी करू नकोस सुनबाई, सगळं काही ठीक होईल. मग मनोज घाईघाईने म्हणाला, आई तू घर सांभाळ, मी निशाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे. शारदाजी काही बोलण्यापूर्वीच मनोज निशाला घेऊन हॉस्पिटलला निघून गेला. आता संपूर्ण घर शारदाजींसाठी रिकामे झाले होते. रात्रीचे अश्रू अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर सुकलेले दिसत होते. पण माहीत नाही शारदाजी आज खूप शांत का होत्या. त्यांच्या मुलाची आणि सुनेची क्रूरता जाणून गेल्या. रात्री ती जितकी रडली होती तितकीच आता ती शांत होती. जणू काही अश्रूंसोबतच त्यांची सर्व प्रेम आणि आपुलकीही निघून गेली होती. दुपारी सर्व काम संपवून शारदाजी सोफ्यावर बसून खोल विचारात गढून गेल्या होत्या. तेवढ्यात घराचा लँडलाईन फोन वाजला. तिने फोन उचलला तर दुसऱ्या टोकाला मनोज होता. नमस्कार आई, आता सगळं ठीक आहे. आम्ही आज हॉस्पिटलमध्येच राहू. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. शारदाजी जास्त काही न बोलता फक्त म्हणाली, ठीक आहे बाळा, स्वतःची आणि सुनेची काळजी घे, असे म्हणत फोन ठेवला. मग तिच्या चेहऱ्यावर एक अव्यक्त हास्य उमटले. ती लगेच उठली आणि तिचे सामान बांधायला लागली. नंतर एक पत्र लिहून टेबलावर ठेवले आणि घराबाहेर पडली. पण गेली कुठे हे फक्त शारदाजींनाच माहीत होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नीरज आणि पूजा घरी आनंदाने पार्टी करत होते. तेव्हा दाराची बेल वाजली. दोघांनाही एकमेकांकडे पाहिले आणि मग पूजा म्हणाली की मी बघते कोण आले आहे. ती उठून दार उघडताच तिला समोर तिची मावशी सासू म्हणजे नीरजची मावशी उभा असलेली दिसली. मावशीला पाहून तिचा श्वास थांबला आणि ती अडखळत म्हणाली, मावशी तुम्ही इथे यावेळी. मग मोहिनीजींनी दार ठोठावले आणि आत येऊन म्हणाली, तू बघत आहे की हातात एक बॅग आहे, तरीही डोळे मोठे करून उभी आहेस. अरे इतकीही अक्कल नाही का. मला थोडी मदत करावी. अशी बडबडत ती आत आली आणि हॉलमध्ये नजर टाकत म्हणाली,
अरे वा, इथे तर पार्टी चालू आहे आणि तेही एकटे एकटेच. त्याच वेळी नीरज ही पुढे आला आणि म्हणाला, मावशी तुम्ही आणि यावेळी इथे? मग मोहिनीजींनी हसून म्हणाल्या, अरे बाळांनो, मला पाहून तुम्ही दोघेही खूप एवढे आश्चर्यचकित आणि काळजीत का दिसत आहात? जणू काही एखादं भूत पाहिल्यासारखं. दोघेही काही बोलण्यापूर्वीच मोहिनीजी तिच्या बहिणीला म्हणजे शारदाला मोठ्याने हाक मारू लागली. अरे शारदा, तू कुठे आहेस? बघ तर तुझी मोठी बहीण आली आहे. मग नीरज घाबरून म्हणाला, अरे मावशी थांब, आई घरी नाहीये. ती 2 दिवसांपासून बाहेर आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत तीर्थयात्रेला गेली आहे. हे ऐकून मोहिनीजी काळजीत पडल्या आणि म्हणाल्या, अरे ती अशी अचानक काय गेली आहे? तिने मला सांगितलेलं नाही. बरं जाऊ दे, काही फरक पडत नाही. आता मी आले आहे तर इथे थांबेन. त्याच वेळी नीरजच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. मग मोहिनीजींनीही मागे वळून पाहिले आणि म्हणाली, काय झालं नीरज? तुझा चेहरा इतका उदास का झाला आहे? मी तुम्हा दोघांना खाऊन थोडीच टाकणार आहे. मग पूजाकडे पाहून म्हणाली, चल आता सुनबाई, लवकर चहा बनवून आण. पूजाने चेहऱ्यावर खोटे हास्य आणले म्हणाली, हो मी लगेच घेऊन येते. असं म्हणत ती स्वयंपाकघराकडे गेली. स्वयंपाकघरात प्रवेश करताच तिने चहाचे भांडे फेकून दिले आणि रागाने म्हणाली, माहीत नाही ती इथे का आली आहे आणि आता हेही माहीत नाही की ती इथून कधी जाईल. आम्ही किती कष्टाने आईला बाहेर काढले आणि आता तिची बहीण येऊन आमच्या छातीवर बसायला आली आहे. मग नीरजही तिच्या मागे स्वयंपाकघरात गेला आणि हळुवारपणे म्हणाला, आता जास्त प्रतिक्रिया देऊ नकोस. जर आपण जास्त काही बोललो तर तिला आईबद्दल संशय येईल. दोघेही आपापसात कुजबुजत होते. तेवढ्यात आतून मोहिनीजींचा मोठा आवाज आला, अरे सुनबाई, तू अजून चहा आणला नाहीस? तिचा आवाज ऐकून पूजाने पटकन चहा बनवला आणि बाहेर हॉलमध्ये घेऊन आली. मग मोहिनीजींनी चहाचा एक घोट घेतला आणि नीरजला म्हणाली, नीरज टीव्ही चालू कर. नीरजने रिमोट उचलला आणि म्हणाला, तुला काय पाहायचे आहे मावशी ते सांग, मग मी लगेच चालू करतो. मग मावशीने त्यांच्या हातातून रिमोट घेतला आणि थेट एक न्यूज चॅनल चालू केला. हे पाहून पूजा म्हणाली, अरे मावशी, तुम्ही कधीपासून बातम्या पाहायला सुरुवात केली? मग मोहिनीजी हलकेसे स्मित करत म्हणाली, अरे मी नेहमीच बातम्या पाहते, तुम्हीही पाहत जावा. या चॅनलवर खूप चांगल्या बातम्या येतात. हे म्हणत मोहिनीजीने अचानक टीव्हीचा आवाज वाढवला. मग पूजा आणि नीरजचे लक्षही थेट टीव्हीकडे गेले. त्यावर एक बातमी प्रसारित होत होती, ज्यामध्ये एक बातमीदार माईक हातात घेऊन बोलत होता की ही एका अशा आईची कथा आहे जिला तिच्याच मुलाने दुसऱ्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायला विकून टाकले. हे ऐकून नीरज आणि पूजाचे डोळे विस्फारले. दोघांच्याही चेहऱ्यावर घाम येऊ लागला. मग मोहिनीजी म्हणाल्या, अरे देवा, आजकाल या जगात कसली मुली आहेत, कोणावरही विश्वास ठेवता येणार नाही. मला सांगा, कोणी आपली आई अशी कशी विकू शकतो, तेही काही रुपयांसाठी? मग पूजा अडखळली आणि म्हणाली, ओ मावशी, ते सोडा. तुम्ही काय पाहत आहात? अशा बातम्या रोजच येत राहतात. मग मोहिनीजी हसल्या आणि म्हणाल्या, नाही सुनबाई, हे प्रकरण काहीतरी वेगळं दिसत आहे. तू थोडे थांब, मला ते पूर्णपणे पाहू दे. नीरज आणि पूजाने एकमेकांकडे पाहिले आणि हळूहळू सोफ्यांवरून उठून ते निघू लागले. तेव्हा मोहिनीजी मोठ्याने म्हणाल्या, थांबा जरा, थोडं पुढे पहा. आता हे लोक तिच्या मुलाची आणि सुनेची ओळख करून देणार आहेत. हे ऐकून दोघेही अचानक थांबले आणि त्यांची नजर टीव्हीवर गेली. टीव्ही स्क्रीनवर न्यूज चॅनेलच्या व्यक्तीचा आवाज घुमत होता. मी साहिल, कॅमेरामन मोहित सोबत त्या ठिकाणी जात आहे जिथे तिचा मुलगा आणि सून राहतात.
जे त्यांच्या आईला विकल्यानंतर आरामदायी जीवन जगत आहेत. हे ऐकून मोहिनीजींचा नजर टीव्हीवर गेली. ती आश्चर्याने म्हणाली, अरे नीरज, हा आपलाच परिसर वाटतोय. शेवटी ते कोणाच्या घरी येऊ शकतात? हे पाहताच नीरज आणि पूजाचा श्वास थांबला. हॉलमध्ये एसी चालू होता, पण तरी त्यांच्या चेहऱ्यावरून घाम येत होता. त्याच क्षणी त्यांच्या घराच्या दारावर जोरात टकटक झाली. मग मोहिनीजी म्हणाली, अरे नीरज, जाऊन बघ कोण आहे ते. नीरज जड पावलांनी दाराकडे सरकला. मोहिनीजींनी पूजाला मोठ्या आवाजात खडसावले, सुनबाई, तू का बसली आहेस? जाऊन बघ कोण आले. पूजा घाबरली. ती घाबरून उठली आणि दाराकडे सरकली. दार उघडताच समोरचे दृश्य पाहून दोघांच्या पायाखालून जमीन सरकली. कारण संपूर्ण परिसर न्यूज चॅनलच्या आणि परिसरच्या लोकांनी भरला होता. तेव्हा बातमीदारांनी माईक त्यांच्याकडे वाढवला आणि म्हणाले, म्हणजे तुम्ही तो मुलगा आणि सोन आहात, ज्यांनी त्यांच्या आईला पैशाकरिता विकले आहे. तुम्हाला हे करताना थोडीही लाज वाटली नाही का? सांगा, तुम्हाला काय म्हणायचे आहे याबद्दल? पूजा घाबरून ओरडली, काय म्हणत आहात तुम्ही? तुमचा काही गैरसमज झाला आहे. निघून जा इथून. तुम्ही आमच्याच परिसरात आमचा अपमान करत आहात. मी पोलिसांना बोलावेन. खोट्या बातम्या पसरवू नका. मग नीरजही भीतीने थरथर कापत म्हणाला, शांतपणे इथून निघून जा. तेवढ्यात मोहिनीजी मागून बाहेर आल्या आणि त्यांनी नीरजच्या गालावर जोरात चापट मारली. हे पाहून समोर उभा असलेल्या पूजाचे डोळे विस्फारले आणि ती ओरडली, मावशी, तुम्ही हे काय करताय? मग मोहिनीजींनी तिच्याकडे रागाने पाहिले आणि थेट तिच्या गालावरही चापट मारली. नंतर रागाने ओरडून म्हणाली, शांत बस, एकदम शांत. तू आणखी एखादा शब्द बोललीस तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. सत्य सर्वांसमोर आले आहे आणि तरीही तुम्ही दोघे खोटे बोलत आहात. संपूर्ण परिसरातील लोक घराबाहेर उभे राहून हे सर्व दृश्य पाहत होते आणि तो अँकर साहिल त्यांना वारंवार प्रश्न विचारत होता, तुम्ही स्वतःची आई विकली हे खरे नाही का? तुमच्यासाठी काही पैसे एखाद्याच्या जीवापेक्षा महत्वाचे झाला आहे का? आता नीरज आणि पूजाच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. घामाने भिजलेल्या दोघांनीही दार बंद करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात गर्दीतून एक हात पुढे आला आणि त्याने दार घट्ट धरले. नीरजच्या सर्व प्रयत्नांना न जुमानता दरवाजा हळूहळू उघडू लागला आणि नीरज देखील दारासह खाली पडला. कारण तो हात त्याच्या आई शारदाजींचा होता. हे पाहून नीरजचे डोळे उघडले. मग शारदाजी पुढे आल्या आणि त्यांनीही नीरजच्या गालावर जोरात चापट मारली. तेव्हा पूजा हे सर्व पाहून मागे हटू लागली. तेव्हा मोहिनीजींनी तिला मागून ढकलले आणि म्हणाली, जा आणि आज तुझ्या कृतीचे परिणाम भोग. आता पूजाचे डोळे जमिनीवरच अडकले होते. तेव्हा नीरज अडखळत म्हणाला, आई, मला माफ कर. पूजेच्या आग्रहास्तव मला हे सगळं करावे लागले. तो तिला पुढे काही बोलण्यापूर्वीच शारदाजी रागाने म्हणाल्या, सावधान. जर मला आई म्हणालास तर तुझ्यासारख्या मुलाला मी माझ्या पोटातून जन्म दिला याची मला लाज वाटते. शारदाजींचा प्रत्येक शब्द संपूर्ण परिसरातील लोकांना हादरवून टाकत होता. नीरज आणि पूजा दोघेही हात जोडून विनवणी आणि माफी मागू लागले. तेवढ्यात एक पोलीस गाडी आली आणि तिथे थांबली. सायरनच्या आवाजाने वातावरण भयावह झाले. पोलीस निरीक्षक कडक आवाजात म्हणाले, नीरज आणि पूजा, तुम्हा दोघांसाठी अटक करण्यात येत आहे. हे ऐकून पूजा ओरडू लागली, नाही नाही, मी काहीही केलेले नाही. मला सोडून द्या. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती तसं करू शकली नाही. ती पळणार तेवढ्यात मोहिनीजींनी तिचा हात पकडला. नीरजने तिच्या आईकडे एक नजर टाकली, पण शारदाजींनी तोंड फिरवले. हे पाहून नीरजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
आणि तो कोणताही निषेध न करता शांतपणे पोलिसांसोबत निघून गेला. पण पूजा ओरडत राहिली, मला सोडा, मी काहीही केले नाही, मला जाऊ द्या, मी काहीही नाही केले. पण जमावाचा राग शिगेला पोहोचला होता. लोक ओरडत होते, त्यांना घेऊन जा, त्यांना आत्ता तुरुंगात चढू द्या. ते गेल्यानंतर घराबाहेरील वातावरण हळूहळू शांत होऊ लागले. शारदाजींनी हात जोडून पत्रकार लोकांना सांगितले, बाळांनो, आता तुम्ही सगळेही इथून निघून जा. मला आता आणखी नाटक नको आहे. मला आता फक्त शांती हवी आहे. साहिलने तिच्या भावना समजून घेतल्या. कॅमेऱ्याकडे पाहून तो शांत आवाजात म्हणाला, मित्रांनो, आजचा लाईव्ह रिपोर्ट इथेच संपतो. लक्षात ठेवा की जो आईच्या अश्रूंचा व्यापार करतो तो कधीही शांत राहू शकत नाही. आणि कॅमेरा काही काळासाठी बंद झाला. थोड्याच वेळात गर्दी पांगली आणि आता फक्त शारदाजी आणि तिची बहीण मोहिनीजी घरात होत्या. आणि दोघेही सोफ्यावर शांतपणे बसून बोलत बसल्या. मित्रांनो, खरं तर ही संपूर्ण योजना फक्त मोहिनीजींची होती. जेव्हा शारदाजी मनोजच्या घरातून निघून गेली तेव्हा ती सरळ तिची बहीण मोहिनीजींच्या घरी गेली, जिथे तिने तिच्या बहिणीला घडलेले सर्व काही सांगितले. मग तिथेच त्यांनी संपूर्ण योजना आखली आणि नीरज सारख्या गुन्हेगारांना उघडकीस आणण्याचा निर्णय घेतला. त्याच क्षणी मोहिनीजींनी वृत्तपत्रांच्या पत्रकारांशी बोलून त्यांना सर्व काही सांगितले आणि वृत्तपत्रांचे पत्रकारही तिच्याशी सहमत झाले. आज आपण मोहिनीजींनी शारदाजींचा हात धरला आणि म्हणाली, शारदा, मला अजूनही तुझ्या डोळ्यात ते प्रेम दिसते. तुला दुःख होत आहे ना? शारदाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग ती तुटलेल्या आवाजात म्हणाली, हो दीदी, मुलगा कितीही दोषी असला तरी आईचं मन त्याच्यावर सतत प्रेम करते. मी त्याला वेदनेत पाहू शकत नाही. माझे मन रडत आहे. पण सत्यही हे आहे की अशा मुलासाठी अश्रू निरुपयोगी आहेत. असे म्हणत शारदाजी थकलेल्या अवस्थेत सोफ्यावर पडल्या. तिच्या पापण्या हळूहळू बंद होऊ लागल्या आणि तिला झोपेने तिच्या आलिंगनात घेतले. आणि दुसरीकडे निशाने अजून मुलाला जन्म दिला नव्हता. तिला 2 दिवसांनी पुन्हा येण्यास सांगितले गेले म्हणून दोघेही घरी आले. पण घरी पोहोचताच दार बंद पाहून मनोज आश्चर्याने म्हणाला, दार बंद आहे, ती म्हातारी पळून गेली का? निशा शांतपणे म्हणाली, ती कुठे पळून जाईल? किंवा कदाचित ती पुन्हा नीरजकडे गेली असेल. आणि हो, जर ती माघारी आली नाही तर नीरज तिला घेऊन येईल. दोघांनीही खिडकीत ठेवलेल्या चावीने दार उघडले आणि आत पाऊल ठेवले. घरात पूर्ण शांतता होती. निशा सोफ्यावर सरळ झोपली आणि मनोजही बसणार होता तेव्हा त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या पत्रावर पडली. अरे निशा, हे पत्र आईने लिहिले आहे असे दिसते. त्याने पत्र उचलले आणि मोठ्याने वाचू लागला. मनोज आणि निशा, मी हे घर सोडत आहे. नीरजने मला इथे का पाठवले हे मला कळले आहे. मी त्याला त्याच्या दुष्कृत्यांसाठी नक्कीच धडा शिकवीन. आणि आत्ता मी या घरात परत कधीच येणार नाही. मनोज, मला माहिती आहे की माणसांचा व्यापार करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. पण तू काळजी करू नकोस. मी तुझ्या विरुद्ध कोणतीही तक्रार दाखल करणार नाही. मला माहिती आहे की निशाला सध्या तुझी गरज आहे. म्हणून तू तुझ्या कुटुंबाची काळजी घेतलीस तर ते बरे होईल. पत्र वाचताच खोलीत एक खोल शांतता पसरली. मनोज आणि निशेच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. मनोज हळूच निशाच्या शेजारी बसला आणि म्हणाला, निशा, आपण खरोखर खूप चुकीचे काम केले आहे. पण आता मी माझ्या चुकांचे प्रायश्चित्त करण्याची शपथ घेतो. मला कोणतीही शिक्षा भोगावी लागली तरी मी ती सहन करेन. आज एका आईने लिहिलेल्या एका छोट्या पत्राने दोघांचेही आयुष्य कायमचे बदलले होते. तर मित्रांनो, हे आईचे प्रेम आहे, जे स्वतः रडूनही आपल्याला हसायला शिकवते
आणि ती तुटल्यानंतरही आपल्याला जगायला शिकवते. म्हणूनच आई वडिलांपेक्षा मोठे काहीही नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.